अगं मी योगाला जाते. योगाला? हं. आणि रोज जाते? रोज सकाळी जाते. हो का? आणि कुठे असतो योगा? योगा आपल्या अयोध्यानगर मध्ये राम मंदिरातच असतो. राम मंदिरात असतो? हो. हो का? आणि कोण घेतं योगा? आपल्या मानकर दिदी घेतात योगा. चालू कोणी केला? मानकर दिदीने चालू केला. नवसरी दादांनी सुरुवात केली. हो का? नंतर आपल्या राम मंदिरात ताईने चालू केलाय तो. आणि वेळ काय असते योगाची? वेळ सकाळी 5:15 ते 6:45 पर्यंत. 5:15 ते 6:45? हं. बाई ती तर वेळ माझी खूपच घाईची असते ग. मला मुलांचं पूर्ण टिफिन, माझ्या मिस्टरांचा टिफिन सगळंच बनवावं लागतं मला. किती घाई असते. अरे वेळ कोणालाच नसते, पण सर्वांनाच वेळ काढावा लागते. पण नाही, मला बघ आता माझी एवढी घाई असते ना, माझे मुलं एवढे ओरडतायत. आई मला बटाट्याची भाजी खायची आहे. बटाट्याची पाहिजे? बरं बरं ठीक आहे, तुला बटाट्याची देते. मी नसते खात बटाटा, मला भेंडीचीच भाजी पाहिजे. अरे बघ आता किती टेन्शन, एकाला बटाट्याची एकाला भेंडीची पाहिजे. मला गोबीची भाजी पाहिजे. तुला गोबीची पाहिजे? बघा आमचा परिवार केवढा मोठा आहे, एकाला गोबी, एकाला भेंडी, एकाला बटाटा पाहिजे. आणि आता एवढ्या भाज्या मला बनवायच्या आहे, काय करू मी आता? किती टेन्शन असतं मला. आई अगं माझा टिफिन बनव, मला चहा दे, मला रुमाल दे. आई माझे शूज आणि बूट कुठे आहेत? शूज आणि बूट? अरे बाळा कालच तर काढून ठेवले, तिथे रात्री काढून ठेवले. तुझे सॉक्स आणि शूज आणि तुझे बॅग सगळं काढून ठेवले ना मी तिथे. मला नाही सापडत आहे. काय तुम्हाला काहीच सापडत नाही? काय करावं आता या मुलांना? सगळं काढून ठेवते, यांचे ड्रेस वगैरे इस्त्री करून ठेवते, तरी पण काही समजत नाही, यांना काढूनच घेत नाही. आई पॉलिशचा डब्बा कुठे आहे? अरे इथंच तर आहे ठेवलेला, बुटाच्या शेजारी जाशील ना, तो बघून घे पटकन. अरे माझा टिफिन तयार कर लवकर, चल मला जायचं, मला उशीर होतोय. अरे होते होते सगळं. बघा किती घाई आहे माझ्या जीवाला, खूप घाई आहे. काय सांगू बाई, काय सांगू बाई, जीवाची घाई, मरायला मला फुरसत नाही. काय सांगू बाई, जीवाची घाई, मरायला मला फुरसत नाही. सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. सकाळी असतो मुलांचा टिफिन, नवऱ्याचा असते बिझी रुटीन. सकाळी असतो मुलांचा टिफिन, नवऱ्याचा असते बिझी रुटीन. वेळच नाही मला येण्याला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. रात्री थोडस लवकर झोपून, सकाळी थोडस लवकर उठून. रात्री थोडस लवकर झोपून, सकाळी थोडस लवकर उठून. आळस बाजूला दे ग सारून, टिफिन नाश्ता घे ग करून. आणि मग येता योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. योगा करून सुदृढ होशील, परिवाराला सुखी तू ठेवशील. योगा करून सुदृढ होशील, परिवाराला सुखी तू ठेवशील. स्वतःसाठी तू 1 तास देशील, सात्विक आहार रोज तू घेशील. सांभाळ तुझ्या जीवाला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. टीव्ही मोबाईल देऊ बाजूला ठेवून, ब्रह्म मुहूर्ती लवकर उठून. टीव्ही मोबाईल देऊ बाजूला ठेवून, ब्रह्म मुहूर्ती लवकर उठून. ऑक्सिजन घेऊ प्राणायाम करून, ऑक्सिजन घेऊ प्राणायाम करून. मग बघ सतेज कांतीला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. करू योग राहू निरोग, घेऊन संग, करू योग राहू निरोग, परिवाराला घेऊन संग. मैत्रिणीत होऊन दंग, मैत्रिणीत होऊन दंग. आनंद वाटेल जीवाला ग, सांग कशी येऊ मी योगाला, सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. काय सांगू बाई जीवाची घाई, मरायला मला फुरसत नाही. काय सांगू बाई जीवाची घाई, मरायला मला फुरसत नाही. सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला,
सांग कशी येऊ मी योगाला ग, सांग कशी येऊ मी योगाला. का ग कांता दीदी, एवढे सगळे फायदे होतात या योगामुळे? हो, खूप फायदे होतात आणि प्रत्येक आजारावर योगा हा रामबाण उपाय आहे. हो का? हो. तर ठीक आहे, बरं बघते मी, योगाला यायचंय ते उद्या बघते. यायचं कसं करायचं ते नक्कीच ये, खूप छान आहे. बरं ठीक आहे. मग काय करते, उद्यापेक्षा आजच येते. कल करे सो आज, आज करे सो अभी. मेरे परिवार के साथ मैं योगा को आऊंगी. चलो मेरा परिवार. जय वंदे मातरम. हात वरती करून सर्व टीमचं खूप काळजी करत